नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे। मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल, सुख शांती प्राप्त करायची असेल तर आपल्याला कार्यावर भर द्यावा लागेल। जात धर्म प्रांतभेद वर्णभेद असं काही नसतं मित्रांनो। इतिहास पहा तुम्ही, अभ्यास करून काम केलं पाहिजे। जसं एखादी बिल्डिंग बांधताना आपण नकाशा व्यवस्थित काढला तर ती बिल्डिंग चांगली होईल ना, तसंच आपल्या जीवनाचा डायग्राम चांगला पाहिजे मित्रांनो। चांगल्या लोकांच्या संपर्कात राहिले पाहिजे, चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत। तात्पुरत्या आनंदासाठी परमनंट आपल्या जीवनातला आनंद नष्ट करू नका। आता मला सांगा, खर्च धुमधडाक्यात केला जातो, उत्पन्नाची गॅरंटी नसते, कर्ज काढून केला जातो, तर कसं होईल? 10 जन्म जरी इथे घेऊन पृथ्वीवर आलो तर आपलं कधीही कल्याण होणार नाही मित्रांनो। LIC ऑफ इंडिया भारत सरकारची संस्था आहे, आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे ना। आता मला सांगा, GST 0 केलेला आहे। आता बघा, काही अशा योजनांतून आपले पैसे वाचले तर आपण बचत वाढवायला पाहिजे। लोक काय करतात? खर्च वाढवतात। आता बघा, 4 व्हीलरच्या शोरूमला गर्दीच आहे मित्रांनो, GST कमी केल्यामुळे। मला सांगा काय होतं? आपण प्लॅनिंग काय करतो? चुकीचं करतो आणि त्या मार्गावरून सतत चालतो। जसं एखाद्याने मॅचच ग्राउंडवरच गेला नाही तर तो जिंकेल का? मला सांगा, अन्न नाही खाल्लं तर पोट भरेल का? मला सांगा, आणि चुकीचं अन्न खाल्ल्यावर अजून काय होईल? सध्या चुकीचं कार्य केलं जातं मित्रांनो। आम्ही बघतोय लोक चुकीचं कार्य करतात, बचत करण्याऐवजी खर्चच करतात। मला सांगा, कसं काय चांगलं होईल आपलं? LIC ऑफ इंडिया भारत सरकारची संस्था आहे, धोका नाही भीती नाही। बचतीच्या माध्यमातून आपण इन्कम गॅरंटी देतो आणि लिक्विडिटी पण आहे, पैसे वापरता येतात। आता आयुष्यभर पैसे मिळायचा प्लॅन आहे, लवकरात लवकर घ्या, उशीर करू नका मित्रांनो। चुकीच्या मार्गाने अजिबात जाऊ नका। आज ना उद्या तुम्हाला माझ्या व्हिडिओची आठवण येईल। आपण चुका जी करतो ना, आणि काय होतं, सवय लागते, चुका करून करून आपल्याला हॅबिट लागते आणि हॅबिट काही सुटत नाही। बघा, जी लोक व्यसनी आहेत, दारू गुटखा गोवा तंबाखू खातात, त्यांना कितीतरी प्रयत्न करून सुद्धा ती दारू सुटत नाही। म्हणजे आपल्या मनाच्या, आपल्या ज्या कंट्रोलच्या बाहेर काही गोष्टी घडत असतात। जसं गाडीचा वेग जर फास्ट असेल तर तुम्ही ब्रेक दाबलो तरी ते घसरत जाऊन ॲक्सिडेंट होणार। मित्रांनो, चुकीचं कार्य करू नका। चांगलं कार्य कितीही करा, त्याच्यातनं कधीच दुष्परिणाम होणार नाही। स्वतःचं कल्याण होईल, जगाचं कल्याण होईल। आता मला परमेश्वर जे विचार तुम्हाला मी तसेच सप्लाय करतो, म्हणजे ह्याच्यातनं काय होईल? कोणाचं तर भलं होईल। कष्ट भरपूर करा, कारण शरीराचे इंद्रियाचे पाठ चांगले असतात तोपर्यंतच काम करा चांगलं, पुन्हा कळून उपयोग होत नाही। आणि शरीराचे पाठ कधी धोका देतील सांगता येत नाही मित्रांनो। हात, नाक, कान, डोळा, घसा, पाय हे शरीराचे पाठ आहेत मित्रांनो। हे कधी तुमचं कार्य बंद करतील हे सांगता येत नाही। आणि जोपर्यंत चांगलं आहेत, आपण शरीर चांगलं आहे, तरुण आहेत, तोपर्यंत भरपूर मेहनत करा आणि पैसे बचत करा। जसं शेतकरी दरवर्षी पेरणी करतो म्हणून धान्य सगळ्या जगात काय, भारतात काय, जगात मिळतं ना, तसंच आहे मित्रांनो। तुम्ही पैशाची पेरणी करा आणि LIC ऑफ इंडियामध्येच करा, कारण LIC ऑफ इंडिया भारत सरकारची संस्था आहे, धोका नाही भीती नाही। मल्टी मार्केटिंग कंपन्या, पतपेढ्या, कॉपरेटिव्ह बँका, तिथं लॉकिंग पण नसतं, कारण पैसे कधीही भरता येतात, कधी काढता येतात। म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, SIP, सोनं चांदी, घर, जागा, जमीन, हे गुंतवणूक वाईट नाही मित्रांनो। BC, सारी BC, लिलाव BC, परंतु इथं पैसे तुमचे राहत नाहीत। आणि पैसे न राहिल्यामुळे एक दिवस पैसे कमायचं वय पण संपतं आणि आपण दिवाळखोरीत येतो, मानसिकदृष्ट्या त्रास होतो आणि आपल्याला किंमत पण मिळत नाही, आर्थिक व्यवहार थांबतात। पैसे नसेल तर व्यवहार अजिबात होत नाही। ऑपरेशन करायचं असेल, पैसे नसले तर ऑपरेशन थिएटरमधून पेशंटला बाहेर काढलं जातं। पुण्यामध्ये दीनानाथ हॉस्पिटलमध्ये पेशंटला ॲडमिट करून घेतलं नाही, सिरियस असून सुद्धा त्या लेडीजचा डेथ झाला, वाकडला आणलं आणि तिथून ह्याच्यामध्ये बराच वेळ गेला, क्रिटिकल केस होती। घडलेली स्टोरी सांगते मित्रांनो। तुम्हाला जर पैशाचा प्रश्न पाहायचा असेल तर जे वयोवृद्ध लोक आहेत, ज्याचं इन्कम थांबले, डिसेबिलिटी, डेथ, डिसीजनं किंवा उतारवयानं, अशा व्यक्तीशी चर्चा करा, पैशाचं महत्त्व कळेल। किंवा हॉस्पिटलमध्ये जाऊन मेडिक्लेमच्या पॉलिसीचं महत्त्व तुमच्या लक्षात येईल। नुसतं माहिती असून काही उपयोग होत नाही मित्रांनो, इम्प्लिमेंट करायला पाहिजे। आपण रोज पदार्थ बघून बसतो का? आपण पोटात टाकतो त्यावेळेस आपल्याला ऊर्जा तयार होते मित्रांनो। साध्या साध्या गोष्टी वाटतात, परंतु ह्याचे गंभीर परिणाम आपल्या आयुष्यावर होतात मित्रांनो। मला स्वतःला 50,000 रुपये कर्ज सेवाविकास कॉपरेटिव्ह बँकेने दिलं होतं, आज त्या बँकेचं लायसन कॅन्सल केलं आहे। मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असतो मित्रांनो, सत्यात एवढी ताकद आहे। त्यांनी सांगितलं होतं की तुमचं काही खरं नाही, तुमचा बिझनेस आहे, परंतु मित्रांनो सतत काम करा। ससा आणि कासवाची गोष्ट आपण पाहिलेली आहे। कासव सतत चालत राहतो, तो थांबत नाही, तर तो जिंकतो, आणि ससा एवढा वेगवान असून सुद्धा तो हारतो। तसंच आहे, तुम्ही सतत चांगल्या गोष्टी करत राहा। बरेच लोक काय करतात, स्पीड असतो, ते हुशार असतात, सगळं काय असतं, पैसे असतात, तरी दिवाळखोरीत येतात। मानसिक आणि आर्थिक दिवाळखोरी ही फक्त कर्मानेच घडत असते। मानसिक दिवाळखोरी म्हणजे काय? तुम्हाला कोणी किंमत देत नाही,
आपण चांगले वाक्य बोलत नाही, चांगलं बोलत नाही. आता चांगलं पटत नाही तरी आपण चांगलं बोललं पाहिजे, कारण आपला हित आहे, आपल्याला सवय लागते आणि आज ना उद्या चांगलं लोकांना कळतं. आज जरी नाही कळलं तर त्यांचं नुकसान झाल्यास कळणार ना, त्यावेळेस तुम्हाला तुमची किंमत वाढणार. आपली किंमत असते नेहमी चांगल्या गोष्टीची, चांगल्या कर्माची, चांगल्या व्यक्तीची किंमत असते, परंतु त्याला वेळ आल्यास त्याचं महत्त्व कळतं. मित्रांनो, जसं पैसे नसल्यावर पैशाचं महत्त्व कळतं का नाही, असल्यास कळत नाही. असल्यास महत्त्व असणाऱ्या माणसाला कधीच पैसे नाही अशी अवस्था येत नाही. जसं शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थी अभ्यास करतात त्यावेळेस डॉक्टर इंजिनियरची स्वप्न त्यांना पडतात, ती जिवंत ठेवतात, रात्रभर स्वप्न बघतात, दिवसभर त्याचा पाठलाग करतात आणि एक दिवस अचीव करतात. गरिबी ही आपल्या कर्माचा भोग आहे मित्रांनो. गरिबी जी वाटेला येते ना, गरिबी जात धर्म प्रांतभेद वर्णभेद बघून येत नसते. गरिबी ही तुमच्या कर्माने येते आणि गरिबीला बाहेर काढण्यासाठी तुम्हाला लढावं लागतं. जसं सीमेवरचं युद्ध असतं ना, दोन्ही बाजूनं लढलं जातं का नाही. आपण जीवनाच्या लढाईमध्ये आपण कमजोर जर लढला तर 100% तुमचा पराजय होणार, तुम्ही अपयशी होणार मित्रांनो. आणि दूरदृष्टी पाहिजे. बरेच लोक आजच्या काळामध्ये उद्याचा अजिबात विचार करत नाहीत, मेडिक्लेम करत नाहीत, LICची पॉलिसी करत नाही, निर्जीव वस्तूला सांभाळतात. घराला दारावर दार लावतात, गाडीला लॉक लावतात, कॅमेरा घेतलं तर मोबाईल घेतात, लगेच त्याला आपण स्क्रीन गार्ड लावतो. आपण आपला इन्शुरन्स करत नाही. इन्शुरन्स म्हणजे संकटात मिळणारी मदत आणि आपले पैसे पण परत मिळतात, बोनस सहित. म्हणजे आपला फायदाच फायदा आहे. आपण जिंकण्यासाठी पॉलिसी करायला पाहिजे. LICची पॉलिसी आणि मेडिक्लेम पॉलिसी ही जिंकण्यासाठी आहे मित्रांनो, हारण्यासाठी पॉलिसी करू नका. तुम्हाला जर हारायचं असलं पॉलिसी करू नका. आता बऱ्याच व्यक्ती काय करतात, अर्धवट काम सोडलं तर काय होतं, अपयश 100% येते ना. समजा मुलाला शाळेतनं काढल्यावर तो डिग्री होईल का, त्याला चांगली नोकरी लागेल का, साधी गोष्ट आहे. शेतकऱ्यांना पेरणी करता करताच बंद केलं तर पूर्ण शेतात पीक येईल का. मुलाला शाळेत पाठवता आपण काढून घेतलं, त्याची डिग्री होईल का, त्याला नोकरी लागेल का. मॅचमध्ये गेल्यानंतर लगेच परत आल्यानंतर त्याच्यात जिंकेल का. तसंच आहे, चांगल्या गोष्टी लोक करताना रणांगण सोडून देतात, अपयश येतं 100%. हे कर्माचा फळ आहे मित्रांनो. कारण तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत लढायला पाहिजे, सक्सेस मिळतं म्हणतात. कितीतरी आपल्याला आपण स्टोरी पाहतोय, किती इतिहासात घडलेल्या घटना पाहतोय आपण, तरी आपण चुकीच्या मार्गावर चालतो मित्रांनो. ह्या कलियुगामध्ये अपयशासाठी प्रयत्न केला जातो, अपयश मिळण्यासाठी. आता मला सांगा, दिवाळखोरी आहे ना, पैसे आपण कमवतो पण ठेवत नाही, मी दिवाळखोरी आहे की नाही. आज आपल्याला आपलं पगार येऊन, आपलं उत्पन्न नोकरी व्यवसायातून येऊन आपल्याला आज तंगी आहे का नाही, आपल्याला प्रॉब्लेम आहेत का नाही. उद्या हे जे उत्पन्न बंद झालं तुम्ही कसं सोडवणार मला सांगा. तर पेन्शन कोणाला आहे का. महागाई वाढत आहे, जीवनाची जगण्याची किंमत वाढत आहे, नाश्ता आहे, जेवण आहे, कपडे आहेत, मेडिकल गरज आहे, हे सगळ्या कशा भागवणार. त्यासाठी आपण प्लॅनिंग काय करतो, आणि प्लॅनिंग न केल्यामुळे आपल्याला अपयश येणार, आपल्याला मानसिक त्रास होणार, आपल्याला किंमत राहणार नाही. जसं एखाद्या पदावर असतो डॉक्टर, एखादा कलेक्टर तहसीलदार असतो, पदावर असतो, त्यावेळेस खुर्चीवर असतो, त्यावेळेस किती किंमत असते त्याला. आणि रिटायर झालं त्याला घरचे तर विचारतात का. प्रत्येकाला परमेश्वरानं चान्स दिलेला आहे, त्याचं सोनं करायचं आपल्याच हातात आहे. आणि त्याच्यासाठी मी सांगतो आहे मित्रांनो, जोपर्यंत उत्पन्न आहे तोपर्यंत बचत करा. उत्पन्न बंद झाल्यानंतर हेच सपोर्ट करेल तुम्हाला पैसे. नाहीतर खाली आपल्याला विचार येतील, आपण चुका केल्यानं त्याचा पश्चाताप होईल म्हणून लोक सुसाईड करतात. बरेच कर्जबाजारी झालेले काही विद्यार्थी सुसाईड करतात. आपण आपल्याला पनिशमेंट देतो, कारण चूक अगोदर करतो ते लक्षात येत नाही, किंवा त्याच्यावर आपण इम्प्लिमेंट करत नाही. चूक मान्य नाही किंवा चुका रिपीट करतो आपण, आणि मग त्याची सजा. जसं आपण एखाद्याला अन्याय केला तर तो कोर्टात जाऊन आपल्यावर शिक्षा होते ना आपल्याला. परंतु कर्माची शिक्षा अशी आहे ना, आपल्यालाच भोगायची ती. तिथं गोलमाल करता येत नाही, कोर्टात करता येईल. कर्मश्रेष्ठ करा मित्रांनो, कर्मश्रेष्ठ आहे. LIC ऑफ इंडियाची पॉलिसी आणि मेडिक्लेम पॉलिसी ही तुमच्याच हितासाठी, माझ्या नाही. मी सांगतोय म्हणून माझं काही त्याच्यामध्ये नाही मित्रांनो, परंतु तुम्ही नाही ऐकला त्याचे नक्की परिणाम होतात. जसं शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास नाही केला तर त्याला त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. बचत करा, LIC ऑफ इंडियामध्येच करा, कारण सरकारची संस्था आहे, धोका नाही, भीती नाही. 1 वर्षानंतर वापरता येतात, लिक्विडिटी आहे, सतत तुमच्या खिशामध्ये पैसे आहेत मित्रांनो. LIC ऑफ इंडियाची पॉलिसीमध्ये सतत पैसे आहेत, पाहिजे तेवढेच पैसे वापरता येतात. आणि हे लोनच्या माध्यमातून वापरता, त्याला EMI नसतो, व्याज कमी असतं, सिबिल खराब होत नाही. एक पॉलिसी अनेक फायदे आहेत, परंतु आपल्याला त्याचं महत्त्व न कळाल्यामुळे आपल्याला वेळ निघून गेल्यास महत्त्व कळतं. ज्यावेळेस आज कसं आहे, पॉलिसी लोक का काढत नाहीत, आहे त्या पॉलिसी बंद का करतात, कारण त्यांना पुढचं दिसत नाही. जसं परमेश्वरांचं असं केलेलं आहे ना, दिसलं तर चुकीचं दिसतं. जसं आबाळ टेकल्यासारखं वाटते, दिसतं आपल्याला टेकल्यासारखं, खरं आहे का. तसंच आहे, 99% लोकांना असंच दिसतं.
पुढचं पुढे बघू म्हणतात आणि चुकीचं दिसतं. जसं बाहेर जे प्रायव्हेट गुंतवणूक आहे तिथं जास्त फायदा मिळते असं वाटतं. म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, SIP तिथं नसतं तसं मित्रांनो. जसं आबाळ टेकल्यासारखं वाटतं. टेकलं आहे का? तुम्हाला पुरावा देतो ना. आणि दुसरी गोष्ट आहे मित्रांनो, आज जसं ऑक्सिजन दिसत नाही परंतु त्याची पॉवर आहे, तसं आहे LICच्या पॉलिसीची पॉवर भविष्यात कळते. आपण बघितलं ना कोरोनामध्ये ऑक्सिजन न मिळाल्यामुळे लोक कितीतरी मृत्युमुखी पडले होते. मित्रांनो, पुराव्यानिशी सांगतोय, तुम्ही बचत करा, LIC ऑफ इंडियामध्ये करा. आणि ही बचत करण्यासाठी अकाउंट ओपन करण्यासाठी तुमची हेल्थ चांगली पाहिजे, वय कमी पाहिजे आणि जास्त फायदा होतो. बरेच लोक आमच्याकडे येतात, ती पॉलिसी त्यांना मिळत नाही, त्यावेळेस येतात. काय उपयोग होतं? संधी आपल्या डोळ्यासमोरनं आपल्या हातातनं निघून जाते आणि सांगून निघून जाते. सांगून न ऐकणारी लोक आहेत, ह्यालाच कलियुग म्हणतात. जसं सतयुग, द्वापरयुग, त्रेतायुग आणि ही कलियुग आहे. ह्या कलियुगामध्ये असंच घडतं, चांगल्या गोष्टी कळत नाहीत, फसल्यानंतर कळतं. आणि जे फायदा जास्त देणारे लोक ते तुमच्या कल्याणासाठी नाहीत मित्रांनो, ते तुम्हाला ओरबडून खाण्यासाठी असतात, तेच लक्षात लवकर येत नाही. बऱ्याच स्कीम येतात ना मार्केटमध्ये, पैसे मार्केटच्या जे चाललेलं मार्केट त्याच्यापेक्षा जास्त देऊ असं सांगतात, इंटरेस्ट देऊ, बेनिफिट देऊ. मित्रांनो, आपल्याला जगात फुकट घ्यायची पण माणसाची तयारी नसावी. कोणी दिलं तर घेऊ नये, कारण सवय लागते आपल्याला. जसे दारू, गुटखा, गोवा खाताना सुरुवातीला फुकट दिली जाते कोणीतरी, पण आपण पैसे देऊन खातो का नाही, शरीर खराब करतो, पैसे खराब होतात, समाजामध्ये किंमत कमी होते. चांगल्या गोष्टी ह्या, आता मला सांगा, आपल्यात गुटखा बंदी आहे महाराष्ट्रात, तरी खाल्ला जातो का नाही, विकला जातो का नाही? याचा अर्थ काय होतो? कायदे करूनसुद्धा लोक ऐकत नाहीत, ही सत्य परिस्थिती आहे. मित्रांनो, LIC ऑफ इंडियामध्ये गेले 25 वर्ष झालं काम करतो आहे. जर तुम्हाला सुख शांती प्राप्त करायची असेल, जीवनाचं सार्थक करायचं असेल, शेवटच्या आता बघा, प्रत्येकाला आयुष्य मिळाले, किती बॅलन्स आहे माहीत नाही, किती मिळाले माहिती नाही, रोज चाललंय निघून हे नक्की माहीत आहे, आपल्या हातातनं निघून जाते. कर्म चांगलं करा, बाकी चिंता करायची गरज नाही. आता काय करतात लोक? चिंताच करतात. मला सांगा, चिंता व्यर्थ आहे. तुमच्या मनाप्रमाणे काहीच घडणार नाही. उद्या प्रत्येकाचा आयुष्याचा पेपर वेगळा आहे, प्रत्येक माणूस वेगळा आहे. कोणी कोणाची कॉपी करू नये मित्रांनो, कॉपी केली तर फसणार. आता काही लोक खर्च करतात बघून एकमेकाचं. मला सांगा, एखादा व्यक्ती अडकला तुम्ही बी अडकता. खर्च कमी करा, बचत करा, पैसे जनरेट होतात, रात्रंदिवस पैसे तुमचे वाढत असतात. माणूससुद्धा 8 तास काम करतो, 10 तास 12 तास काम करतो, पैसा तुमचा सतत वाढतो आणि तुम्हाला प्रोटेक्ट करतो. इन्कम प्रोटेक्शन आणि वेळोवेळी आपल्याला लिक्विडिटी मदत, सतत पैसे आपल्याला वापरता येतात. आपली खरी प्रगती आहे, मनशांती मिळेल आणि कुटुंबाचा विकास होईल, समाजाचा होईल, देशाचा होईल. मित्रांनो, बचत करा. LIC ऑफ इंडियाकडे आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे. लवकरात लवकर घ्या हा प्लॅन बनवणार. आणि त्याचं कारण सांगतो, सेव्हिंग अकाउंटला 8% व्याज कुणीही देत नाही. सेव्हिंग अकाउंटवर कुणी इन्शुरन्स देत नाही, सेव्हिंग अकाउंटवर कुणीही लोन देत नाही. आणि लाईफटाईम गॅरंटेड पॉलिसी आहे मित्रांनो. आणि मेडिक्लेमची पण पॉलिसी करा, कारण कमवलेला पैसा आपला कधी हॉस्पिटलला द्यावा लागेल हे सांगता येत नाही. सिक्युरिटी महत्त्वाची. आपण निर्जीव वस्तूला सिक्युरिटी करतो ना, घरातल्या वस्तूला दारावर दार लावतो, कुलूप लावतो, कशासाठी करतो? सिक्युरिटी. मग आपल्या इन्कमची सिक्युरिटी करायला नको का? प्रत्येक माणूस वयस्कर म्हातारा होणार आहे, त्याच्यानंतर पैसे कोण देणार? आपला जन्म दिलेला मुलगा तर देईल का त्याला पालन पोषण करून? तो तर तुम्हाला सांभाळेल का? आणि जर सांभाळत असते तर आश्रमाची संख्या का वाढली? तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा काय प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम बघितल्याशिवाय, तुमच्या जीवनातली काय प्रॉब्लेम बघितल्याशिवाय तुम्हाला त्याच्यावर सोल्युशन करता येणार नाही. आणि सिरियस लाईफ पाहिजे. आपण कॅज्युअली घेतो प्रत्येक गोष्टीला चांगल्या, त्याच्यामुळेच आपल्याला आपल्या जीवनात वाईट दिवस येतात. माणसाचं कर्म श्रेष्ठ आहे. आपल्याला पैसे लागणार आहेत, आपण बचत करा, उशीर करू नका. हा प्लॅन बंद होणार आहे मित्रांनो. आता तर GST 0 केलेली आहे, ही एक संधी आहे ॲडिशनल इन्शुरन्स वाढवण्याची. कारण तुम्ही जे पैसे देत होते त्याच्यात इन्शुरन्स कवर वाढवा, बचत वाढवा. लोक काय करतात? उत्पन्न वाढले की लोक खर्च वाढवतात. दिवाळखोरीत ऑटोमॅटिक आपल्या हाताने येतात. सरकारनं पेन्शन का बंद केली? कारण प्रत्येकाला स्वतःचीच काळजी नाही, सरकार काय करणार? आणि सरकारची पेन्शन कुठून मिळत होती? सरकारी नोकऱ्यात तुमचं कॉन्ट्रिब्युशन, त्यांचं कॉन्ट्रिब्युशन, इंटरेस्टमध्ये पेन्शन मिळायची. आता तर आपण तुमचं पेन्शन पण देतो, रिस्क कव्हरेज पण देतो आणि फंड पण रिटर्न करतो आपण. मित्रांनो, अधिक माहितीसाठी मला फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. आपलं जीवनाचा, आपण प्रत्येक जण प्रत्येकाच्या जीवनाचा शिल्पकार आहे. ते आपलं कसं रेखाचित्र रेखाटायचं त्याच्यासाठी आम्ही गाईडलाईन देतो. तुमच्याच हातात आहे. वेळ निघून गेली की तुमच्या हातात राहत नाही. जसं चांगलं शिक्षण नाही घेतलं तर 10-15 हजाराची नोकरी करावी लागते.
संधी प्रत्येकाला परमेश्वराने दिलेली आहे. मला सांगा, शरीराचे पाठ दिलेत का नाही, वेळ दिला आहे का नाही, वेळ बी वाया घालवतो, शरीराचे पाठ पण आपण वाया घालवतो चुकीचं काम करून. बघा ना, गोवा गुटखा खाऊन दारू पिऊन शरीराचे पाठ आपण खराब करून टाकतो आणि वेळ पण बरबाद करतो. चांगलं काम करण्याऐवजी चुकीचं करतो. लोक टाईमपास करतात. जीवन टाईमपाससाठी मिळाले का? जीवन जिंकण्यासाठी मिळाले. ह्या पृथ्वीवर आपण आलो आहे, काहीतरी कार्यासाठी आलो आहे आणि ते कार्य चांगलं केलं पाहिजे. जे शेवटी आपण कर्म जरी चांगलं केलं तर आपलं बघून काही लोक सुधारतात. आता मला सांगा, चांगल्या एरियामध्ये जागेची किंमत, फ्लॅटची किंमत का चांगली असते? कारण ती लोकेशन, जमीन तेच असते. झोपडपट्टीत बघा आणि चांगल्या सोसायटीत बघा, हे आपल्याला कळतं ना. त्या माणसावर त्याची किंमत वाढते. तसंच चांगल्या माणसापाशी बसल्यानंतर आपल्याला चांगले गुण मिळतात. म्हणून नेहमी संगत चांगल्याची करा. आपण बर्बाद का होतो? चुकीच्या माणसाची आपण संगत करतो, त्याचा आपण शिफारस करतो, त्याची वाहवा करतो आणि आपण आपला जन्म निघून जातो मित्रांनो. तर चांगलं सुख शांती प्राप्त करण्यासाठी, जीवनात किंमत मिळवण्यासाठी, किंमत पैशाने मिळत नाही, कर्मानं मिळते. इतिहासामध्ये आपले थोर नेत्याचे आपण फोटो लावतो, देवाधर्माची लावतो. कशासाठी लावतो? ते आदर्श आहे, त्याचा गुण आपण घेतला पाहिजे. नुसत्या फोटो लावून उपयोग नाही. कर्म आणि सतत केलं पाहिजे चांगलं कार्य, दुसऱ्याला दाखवण्यासाठी नाही मित्रांनो. त्याचे इफेक्ट आपल्या जीवनावर आहेत. प्रत्येकानं मला सांगा, शाळा कॉलेजमध्ये आपण फीस भरतो, गॅरंटी आहे का? डॉक्टरकडे जातो, पैसे देतो, गॅरंटी आहे का? वकिलाकडे जातो, गॅरंटी आहे का? कुठंच गॅरंटी नाही. फक्त LIC ऑफ इंडियामध्येच गॅरंटी आहे आणि ते घ्या. कारण मेन पैशाचं जर कॉन्ट्रॅक्ट केलं तर बाकीचे व्यवहार सगळे आपले सुरळीत चालतील. ओके, थँक्यू.